12 येथील एमएससीबी या ठिकाणी सरकार विरोधात आंदोलन केलं होतं. लाईट बिलाच्या विरोधामध्ये आंदोलन यासाठी केलं होतं की जनतेची जी मागणी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांकडे सरकारकडे पोहोचवण्याचा हा प्रयत्न आपला होता. परंतु या ठिकाणी सरकार किती गाढ निद्रेत झोपलेलं आहे हे या उदाहरणात तुम्हाला दिसेल. आपण या ठिकाणी आंदोलन केलं, इतकं मोठं आंदोलन केलं होतं. सगळ्या लोकांना कळलं की भारतीय जनता पक्षाची मागणी आहे की वीज बिल माफी करा. गेले 2-3 महिने झालं या विषयामध्ये भारतीय जनता पक्ष सातत्याने सरकारकडे मागणी करत आहे. परंतु या ठिकाणी जे तिघाडी सरकार बसलेलं आहे हे कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. ह्यांना ह्यांच्या पद्धतीने कारभार करायचा आहे. ह्यांच्या हातात सत्ता आहे म्हणजे पाहिजे ते करू शकतील अशा पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे. लोकांची मागणी आहे. कोरोना काळामध्ये 3 महिने 4 महिने पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे पूर्ण व्यवहार ठप्प होते. अशा वेळेला रुपयाचं उत्पन्न नसलेलं या ठिकाणी लोकांना वीज बिलाची वाढीव वीज बिलं दिलं उलटी. म्हणजे इतर राज्याने ज्या ठिकाणी वीज बिलं कमी केली लॉकडाऊन काळामध्ये, कोरोना काळामध्ये वीज बिलं कमी केली, या शासनाने ती वीज बिलं उलट वाढीव दराने आणखी दिली. आणि ही वाढ किती टक्क्याने केली तर 35% वाढ केलेली बिलं दिली आहे. आणि 3-4 महिने कर्मचारी वर्ग उपस्थित नव्हता म्हणून यांनी 3-4 महिन्याची बिलं एकत्रित दिली. आणि आता एमएससीबीच्या ऑफिसमध्ये गेलं तर आपल्याला काय सांगतात, 2 टप्प्यामध्ये करून देतो तुम्हाला. ऑलरेडी 50-50 हजार, कोणाची 30,000, कोणाची 40,000 बिलं आलेली आहेत. 2 टप्प्यामध्ये करून एवढी बिलं आम्ही का भरायची? शासनाची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने इतर राज्याने, केंद्र शासनाने एवढ्या मोठ्या मोठ्या योजना आणून लोकांना सवलती दिल्या या कोरोना काळात, यांची जबाबदारी नाही या शासनाची की लोकांना ह्या काळामध्ये सवलत देणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आज वीज बिल होळी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. आता तरी या सरकारला जाग यायला पाहिजे. खारघरमधील जनतेला आम्ही विश्वास देतो की या ठिकाणी कुणीही बिल भरू नका. या सरकारचे डोळे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मजबूत आहे. तुमचीही सर्वांची साथ मिळाली तर नक्कीच या सरकारला जागा दाखवतोय आपण. आणि जर ह्यांनी कुणाची वीज बिलं तोडण्याचा प्रयत्न केला तर जनता ह्यांना यांची जागा दाखवून देईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, तुम्ही आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, परंतु जोपर्यंत वीज बिल माफी होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये. सर्व खारघरमधील आणि तळोजामधील जनतेला आव्हान आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा. आम्ही हे आंदोलन असाच चालू ठेवू आणि याकरता आणखी मोठं आंदोलन करावं लागलं तरी करू. आपल्यासोबत आपले मार्गदर्शक आमदार प्रशांतदा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या बरोबर आपल्याला या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करायचं आहे. तरी माझी सर्व जनतेला विनंती आहे, आपण हे आम्हाला साथ द्या. आम्ही या सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.